आज बनवूया आपण कोथिंबीर वडी। अशी टेस्टी कोथिंबीर धुवून घेतलेला आहे स्वच्छ। यामध्ये टाकूया आपण 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच रवा, थोडेसे तीळ आणि ओवा छान हातावर कुस्करून घ्यायचा। चवीनुसार मीठ, चवीनुसारच तिखट, आणि जाडसर ठेचलेली लसूण, अद्रक आणि जिऱ्याचं हे कूट। आणि यामध्ये टाकूया आपण बेसन पीठ। यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला, जेवढं लागेल तेवढं पीठ घालायचं आणि छान त्याचा गोळा करायचा। आता आपण हे मिक्स करून घेऊया। थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे, फार नाही टाकायचं कारण आपला गोळा झाला पाहिजे। आपला गोळा तयार आहे। आपण एका प्लेटला तेल लावून घेऊया। भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। त्या प्लेटमध्ये आपण याचे गोळे करून वाफवून घेऊया। आपले गोळे तयार आहेत। असे रोल करायचे आणि वाफवून घ्यायचे 15-20 मिनिट। पंधरा 20 मिनिट झालेले आहे, बघूया झालेले असतील आपले रोल। बघा छान असे फुललेले आहे। आता 5 मिनिट गार होऊ देऊ आणि दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल ठेवू फ्राय करायला। पाच मिनिट झालेले आहे। आपण आता याच्या वड्या पाडून घेऊया छान। बघा छान पडत आहेत वड्या। तेल गरम झालेलं आहे आपलं। छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे। गॅस थोडा कमी करून घ्यायचा। बघा कशा लाल होत आहे, छान अशा लाल खरपूस कुरकुरीत झाल्या पाहिजे। आणखी 5-10 मिनिटे तळून बघा छान लाल झालेले आहे। काढून घेऊया आपण। बघा आपली वडी तयार आहे, छान खुसखुशीत झालेली आहे। तुम्ही बनवा आणि लहान मुलांना तुम्ही सुद्धा खा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती। शेअर करा आणि सबस्क्राईब करा।